मी ज्या काही या घरगुती लाडवांच्या ऑर्डर्स घेते, त्यात आत्ता थोड्या प्रमाणात आहेत. पण मला असं वाटतं चालू तर आहेत ना, अगदी थोड्या प्रमाणात का असेना, पण चालू आहेत. आणि मी ज्या प्रकारचे लाडू बनवते, ते अगदी स्वच्छतेने बनवले जातात. आणि अगदी घरच्यासारखे लाडू बनवले जातात. आणि मी जे लाडू बनवते, ते अगदी प्रामाणिक बनवते. आणि लाडवांसाठी लागणारा जो गूळ आहे, तोही सेंद्रिय गूळ वापरला जातो. तीळही अगदी अनपॉलिश तीळ वापरले जातात, कारण ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात म्हणून. आता एखाद्यानं आपल्याकडनं लाडू घेऊन गेलेत आणि नंतर त्यांनी आपल्याला दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा लाडवांची ऑर्डर दिली, तर इतका आनंद होतोय की नाही, असं मनाला वाटतंय कुठेतरी, की बाबांनो आपले लाडू त्यांना आवडलेले आहेत म्हणून. काही-काही जणांनी तर पर्सनली तसा WhatsAppला मला मेसेजही केलेला, की तुमचे लाडू छान आहेत म्हणून. मग असं मनात असं कुठेतरी वाटतंय, की आपण घरी बसून काही ना काही तर करतोयच ना. आता माझ्याकडे मिळतात ते लाडू, बऱ्याच प्रकारचे लाडू असतात. तर त्यात डिंकाचे लाडू असतात, बेसन रवा लाडू असतात, बेसन लाडू असतात, शेंगदाण्याचे लाडू असतात, मेथीचे लाडू असतात, नाचणीचे लाडू असतात, रव्याचे लाडू असतात, अगदी उकडीचे मोदकसुद्धा मी बनवते. त्याचबरोबर मुगाचे लाडू असतात, ड्रायफ्रूटचे लाडू असतात. अगदी बाळंतिणीसाठी सुद्धा हवे त्या प्रकारे कस्टमाइज करून लाडू दिले जातात. बाळंतिणीसाठी हळीवाचे लाडूही करून दिले जातात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू माझ्याकडे मिळतात. त्याचबरोबर माझा पुरणपोळीचाही सगळा स्वयंपाक असतो. त्याही ऑर्डर मी घेतच असते. अशा प्रकारे मी ह्या सगळ्या ऑर्डर घेते. अशा प्रकारे ह्या माझ्या छोट्या-मोठ्या ऑर्डर सुरू असतात.